चल पटकन, मूवी स्टार्ट होईल. दुर्वा ओंकारचा हात ओढत म्हणाली, अगं हो, पण तू जरा सावकाश चाल. मघाशी त्या स्कॅनिंग मशीनमध्ये कशी धडपडलीस? आपण मुळात इतक्या लेट नाईट शोला यायलाच नको होतं. गर्भसंस्कार पण असं असतं की नाही? भूताचे पिक्चर बघण्याचे कसले डोहाळे. या आठवड्याची ड्यू डेट आहे, माहिती आहे ना? आपण फक्त डॉक्टर व्हिजिटसाठीच घरातून बाहेर पडायला हवं. तू खूप पॅनिक होतोस रे ओंकार. काही नाही होत. बघ, बाळसुद्धा एक्साइट होऊन पोटात उड्या मारतंय. ओंकारची गंमत करत दुर्वा हसत म्हणाली. ओंकार आणि दुर्वा यांचा सुखाचा संसार सुरू होता. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हलणार होता. ते दोघं आणि कुटुंबातले सर्वच खूप आनंदात होते. तू बस, मी पॉपकॉर्न घेऊन येतो. इंटरव्हल होताच ओंकार सीटवरून उठत म्हणाला, हो, मी पण वॉशरूमला जाऊन येते. बसल्या बसल्या पायांना मुंग्या आल्यात. पॉपकॉर्न घेऊन आल्यानंतरही ओंकारला दुर्वा काही जागेवर परत आलेली दिसली नाही. त्याने थोडा वेळ वाट पाहून तिला कॉल लावला. अगं कुठे आहेस? सगळे ओके आहे ना? अरे हो, तिथे थोडं गुदमरायला होत होतं, म्हणून मी चालत परत घरी जाते. अगं तू मूर्ख आहेस का? इतक्या रात्री एकटी, तेही मला न सांगता, या अशा अवस्थेत? काही कळतंय का तुला? जिथे असेल तिथेच थांब, मी येतोय. तू परत पॅनिक व्हायला लागलास. मी घराजवळ पोहोचली सुद्धा. आपल्या बिल्डिंगच्या मागेच उभी राहून बोलते. तू काळजी करू नकोस. मूवी आटोपली की घरी ये. अगं मरू दे ती मूवी, मी येतोय आताच. असं बोलतच तो बाहेर पडला होता. दुर्वाने ओंकारला काळजी करू नको असे म्हटले तर खरे, पण तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं. ती तिथेच एका झाडाखाली जरा वेळ थांबली. समोरच्या स्ट्रीट लाईटकडे पाहत ती दीर्घ श्वास घेऊ लागली. अचानक तो लाईट लुकलुकू लागला. वातावरण एकदमच पालटलं. डिसेंबरचा महिना असूनही तिला दरदरून घाम फुटायला लागला. वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली. त्या झाडाची सुकलेली पाने आणि जमिनीवरची धूळ माती त्या वाऱ्यामध्ये गोल होत वर उडू लागली. या सगळ्या दुर्वाला अचानक चक्कर येऊ लागली. तो स्ट्रीट लाईट लुकलुकून जोराचा आवाज करत फुटला आणि तिथे मिट्ट काळोख पसरला. दुर्वा एक हात पोटावर आणि दुसऱ्या हाताने झाडाला धरून स्वतःला कशीबशी सावरत उभी राहिली. तेवढ्यात दुरून लालसर प्रकाश येत असल्यासारखा भासू लागला. त्या प्रकाशाकडे पाहतच ती अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळली. डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलच्या रूममध्ये होती. लहान बाळाच्या रडायचा आवाज तिच्या कानावर पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले तर तिच्या उजव्या बाजूला तिची आई हातात बाळाला घेऊन उभी होती. बाळाला सुखरूप पाहून तिच्या गालावरून एक छोटासा आनंदाश्रू ओघळला. तिच्या कपाळावरून हात फिरवत ओंकार म्हणाला, कसं वाटतंय आता? तिने नुसती मान डोलावून मंद स्मितहास्य केलं. 5 मिनिटात घरी पोहोचणार होतीस, कुठे पोहोचलीस बघ. बंद करा आता रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर एकटं हिंडणं. आई बाबा झाला आहात, आता जबाबदार पण व्हा. दुर्वाची आई म्हणाली, हो ना आई, सगळं ठीक आहे ना आता, मग सोड ते सगळं. पण बाळ एवढं का रडतंय? आता याची सवय करून घ्या. काहीच दिवसात बाळाच्या रडण्यावरून त्याला काय होतंय ते समजायला लागेल तुला. बघता बघता ते काही दिवस, काही महिन्यात बदलले. पण बाळाचं उठसूट रडण्याचं कारण ते काही मात्र दुर्वाला समजत नव्हतं. सदा न कदा रडतच असायचं. काही नवं खेळणं बघून, बाहेर फेरफटका मारायला नेऊन कुठल्याच गोष्टींनी बाळ आनंदी व्हायचं नाही. त्यांनी खूपदा डॉक्टरांचाही सल्ला घेऊन पाहिला, पण डॉक्टरांनी त्यांना बाळ वर्षाचं होईल तोवर सगळं नीट होईल असंच आश्वासन दिलं. आणि दोघांनीही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे बघू असा विचार केला. बाळ वर्षाचं होऊ लागलं तसं त्याचं रडणं बरंच कमी झालं होतं. पण तरीही बाळ कधीच हसताना दिसायचं नाही, आनंदी दिसायचं नाही.
असं म्हणतात की घरात लहान बाळ आलं की सारं वातावरण खुलून उठतं, आनंदी होतं. पण ओंकार आणि दुर्वाच्या आयुष्यात काही वेगळंच घडत होतं. एका मागोमाग एक त्यांच्या घरात वाईट घटना घडू लागल्या. बाळाच्या बारशाच्या दिवशी मोठा हार्ट अटॅक येऊन दुर्वाची आई वारली. काहीच काळात ओंकारचे बाबा वारले. बारशाचा सागर संगीत सोहळा न करता त्यांनी घरातल्या घरातच विधी आटपून बाळाचे नाव प्रथम असे ठेवले. प्रथमच्या पहिल्या वाढदिवसाच्या काहीच दिवसांपूर्वी ले ऑफ मध्ये ओंकारची नोकरी गेली. त्यांच्यावर येणारी एकामागोमाग एक दुःख काही संपायचं नावच घेत नव्हती. आयुष्यात काहीच नीट चाललं नाहीये रे ओंकार. गेल्या वर्षभरात किती साऱ्या वाईट गोष्टी आपल्याबरोबर घडल्या. मला तर प्रथमची ही काळजी वाटते. त्याचे कुठलेच माइलस्टोन्स अचीव्ह होत नाहीयेत. एव्हाना तो त्याच्या वयाच्या इतर लहान मुलांसारखा घरात धुडधुडू धावायला हवा होता, पण तो अजून रांगतही नाहीये. ओंकार, अरे मी गेल्या काही दिवसांपासून विचार करत होते, पण मग मला वाटलं की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. मला ना गेल्या वर्षभरात अनेकदा एक विचित्र स्वप्न येतं. आपला प्रथम बेडवर झोपलेला असतो आणि रूमच्या. दुर्वाचं वाक्य संपण्याच्या आत त्यांना त्यांच्या दाराबाहेर एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाचा रडायचा आवाज आला. त्यांनी दार उघडून त्याला घरात घेतलं. प्रथम त्याला पाहून पहिल्यांदा बराच हसला आणि त्याला हसताना पाहून ओंकार आणि दुर्वालाही खूप आनंद झाला. त्यांनी रात्री त्या पिल्लाला घरातच झोपू दिलं. प्रथमलाही त्याच्या रूममध्ये झोपून ते दोघे त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले. अगं, तू तुझं स्वप्न सांगत होतीस ना? जाऊ दे त्या वाईट गोष्टी. आजचा दिवस थोडा छान जातो असं वाटतंय. तो तसाच असू देऊयात. एवढ्यात त्यांना एखादी जड वस्तू पडायचा आवाज आला आणि ते पिल्लू केविलवाणं ओरडलं. ते दोघेही बाहेरच्या खोलीत पळत गेले. पण तिथले दृश्य पाहून क्षणभर दोघांनाही काही समजेनासं झालं. ते पिल्लू दाराजवळ त्याला जिथे ठेवले होते तिथेच होते, पण त्याच्यावर त्यांचं शू रॅक पडलं होतं. काही कळेपर्यंत ते पिल्लू त्याच ठिकाणी कळवळून मेलं. पण त्याहून धक्कादायक गोष्ट काही वेगळीच होती. त्या पिल्लाच्या बाजूला जमिनीवर प्रथम बसला होता आणि त्या पिल्लाच्या मृत शरीराला बघून अगदी खुदखुदून हसत होता. अजून रांगताही न येणारा प्रथम त्याच्या बेडरूममधून बाहेर येऊन इथे हॉलमध्ये कसा आला हे त्यांना उमगलंच नाही. गेले काही महिने प्रथम रोज रात्री 3 वाजता उठून जोरजोरात रडायचा. पण त्या रात्री तो निवांत झोपला. त्यापुढचे काही दिवस त्यांचं आयुष्य थोडं सुरळीत सुरू झालं. ओंकारला पुन्हा नोकरी लागली आणि प्रथमही काही दिवस रांगून आता चालूही लागला होता. पण प्रथमचे रात्री 3 वाजता उठून रडायचे मात्र परत सुरू झाले होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर ओंकार किचनमध्ये दुर्वासोबत चहा पीत बसला होता. एवढ्यात त्यांना बाहेरच्या दाराचे लॉक उघडायचा आवाज आला. दोघांनीही बाहेर जाऊन पाहिलं तर तिथे असलेला प्रथम तिथे नव्हता आणि दार उघडं होतं. त्यांनी पटकन पाहिलं तसं त्यांच्या लक्षात आलं की समोरच्या घराचं दार उघडं आहे. ते धावतच तिथे गेले. वहिनी, प्रथम इथे आला आहे का? दुर्वाने घरभर नजर फिरवत काळजीने विचारलं. माहीत नाही, मी गॅलरीमध्ये होते. एवढ्या स्वयंपाकघरात कसलासा आवाज आला. ते तिघेही पटकन स्वयंपाकघरात पळाले आणि समोरचं दृश्य पाहून दुर्वाला मळमळून उलटीच झाली. समोर प्रथम पिशवीत ठेवलेलं कच्चं मटण खात बसला होता. ओंकारने त्याला पटकन उचलून स्वतःच्या घरी आणलं, पण तो जोरजोरात आदळआपट करत रडू लागला. त्या रात्री त्यांनी त्याला कसंबसं करून शांत झोपवलं. हे सगळं काय आहे ओंकार? आपल्या प्रथमवर कोणी चेटूक वगैरे केलंय का? दुर्वा, मी खूप दिवसांपासून विचार करत होतो तुला सांगू की नाही,
प्रथमचा जन्म झाला तेव्हापासून मला अनेकदा किंवा जवळजवळ रोजच एक स्वप्न पडतंय की रात्री प्रथम त्याच्या खोलीत झोपलाय आणि खोलीच्या कोपऱ्यात अंधारात एक काळे कपडे घातलेली बाई त्याच्याकडे बघत उभी आहे. असंच ना ओंकार? दुर्वा त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणाली, मी हे स्वप्न काही महिन्यांपूर्वी तुला सांगायचा प्रयत्न करत होते. हे एकच स्वप्न आपल्या दोघांना येतंय. याचाच अर्थ आहे की हे स्वप्न नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. मला प्रथमची काळजी वाटते आता. ओंकार, आपण त्याला आपल्यासोबत याच खोलीत झोपवायला हवं. असं म्हणून दोघंही रात्रीच्या शांततेत उठून दबक्या पावलांनी प्रथमच्या खोलीजवळ गेले. हळूच दार उघडून पाहिलं तर प्रथम त्याच्या बेडवर बसलेला होता आणि रूमच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे पाहून अगदी हळू आवाजात हसत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एखाद्या लहान मुलासारखे नव्हते. ओंकारने पटकन रूमच्या आत जाऊन त्या कोपऱ्यात पाहिलं तर तिथे खरंच कोणीतरी उभं होतं. एक काळपट आकृती. तो दचकून 2 पावलं मागे झाला आणि त्याने रूमचा लाईट चालू केला. तसे ती आकृती नाहीशी झाली. दुर्वाने पटकन आपल्या बाळाच्या काळजीने त्याच्या जवळ जाऊन त्याला उचलू पाहिलं, पण प्रथमने अत्यंत ताकदीने तिला दूर लोटलं आणि ती मागे जाऊन भिंतीवर आपटली. ते पाहून त्याने विचित्र हास्य केलं, ज्यात फक्त लहान मुलाचाच नाही तर एक वेगळाच घोगरा आवाजही होता. ओंकार आणि दुर्वा दोघंही तो प्रकार पाहून जागच्या जागी स्तब्ध झाले. ती रात्र दोघांनी तशीच त्या खोलीत बसून काढली आणि प्रथमने तिथेच बसून त्या दोघांवर आपली नजर रोखून ठेवली होती. सकाळ झाली. दारावरची बेल वाजली. नाईलाजाने दुर्वा त्या खोलीतून उठून दार उघडायला गेली. समोरच्या घरातल्या वहिनी तिथे आल्या होत्या. भिंतीवर आपटल्यामुळे दुर्वाच्या पायाला इजा झाली होती, त्यामुळे ती किंचित लंगडून चालत होती. काय ग दुर्वा, सगळं बरं आहे ना? प्रथम बरा आहे ना? हो, ठीक आहे सगळं, स्वतःचं रडू आवरत दुर्वाने म्हटलं. पण प्रथमचं नाव कानावर पडताच तिच्या पायाच्या जखमेतून रक्ताची ओघळ वाहू लागली. वहिनींची नजर त्यावर पडली. तुझ्या गालांवरचे सुकलेले अश्रूंचे ओघळ आणि ही पायातून लागलेली रक्ताची धार काही वेगळंच सांगताय. तुला खरं सांगू तर मी एक सायकिक आहे. इतरांपेक्षा या नकारात्मक शक्तींची मला पटकन जाणीव होते. घराच्या बाहेर ये, मला तुला काहीतरी सांगायचंय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुर्वाने पटकन घराबाहेर येऊन पाठीमागे दार बंद केलं. तिला असंही स्वतःसमोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नसल्याने ती कुठल्याही उपायासाठी तयार होती. मी काय सांगते ते नीट ऐक. प्रथमवर कोणती तरी काळी सावली आहे. मला नेहमी त्याच्या अवतीभोवती काळा औरा दिसतो. आणि हे कालच्या घटनेचं नाही, मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून हे असंच आहे. पण या गोष्टींवर कोणी पटकन विश्वास ठेवत नाही, म्हणून मीही समोरून कधी सांगायचा प्रयत्न केला नाही. पण काल जे घडलं ते काही साधं सुद्धा नव्हतं. वहिनी, माझ्या बाळावर कोणी चेटूक केलं आहे का? नाही, हे त्याच्यापेक्षा भयंकर आहे. त्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकून त्याला प्यायला दे आणि तो झोपला की आपल्या बिल्डिंग मागच्या पिंपळाच्या झाडाजवळ त्याला घेऊन ये. अहो, काय बोलताय वहिनी, लहान बाळ आहे ते. त्याला मी झोपेच्या गोळ्या कशा देऊ? लहान बाळ नाहीये ते, त्या शरीराला झोपवावं लागेल. तेव्हा त्या काळ्या शक्तीची ताकद सुप्त अवस्थेत असेल आणि तेव्हाच तुम्ही त्याला तिथपर्यंत आणू शकाल. वहिनींनी सांगितलेले सारेच आणि काल रात्रीपासून घडलेल्या साऱ्या घटना दुर्वाच्या विचारशक्तीच्या पलीकडल्या होत्या. त्यामुळे तिने जास्त कुठलाच विचार न करता त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. वहिनी, तुम्ही आम्हाला इथे अशा प्रकारे का बोलावलंय? ओंकारने प्रश्न केला. हे सारं इथूनच सुरू झालंय. या ठिकाणी अनेक वाईट शक्तींचा वास आहे.
मी या रस्त्यावरून येणे आवर्जून टाळते आणि इथून कधी आले तर इथे आल्यानंतर मला माझ्या शरीरातला त्राण कोणीतरी ओढून घेतल्यासारखा वाटतो. पण आज त्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये. 1 मिनिट वहिनी, इथून सुरू झालंय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला नेमकं सांगता नाही येणार, पण या शक्तीचा उगम हेच ठिकाण आहे. दुर्वा, प्रथमचा जन्म झाल्यानंतर या ठिकाणाहून जात असताना तुला काही विचित्र अनुभव आला होता का, ज्याच्यानंतर अचानक त्याच्या वागण्यामध्ये काही फरक जाणवला असेल, असे काही? हे सगळं सांगतच वहिनींनी त्या झाडाजवळ प्रथमला एका लाल कापडावर झोपवलं आणि भोवती पिवळ्या राईचे वर्तुळ बनवले. स्वतःजवळ आणलेला अंगारा प्रथमच्या कपाळावर लावला. कपाळाला अंगाऱ्याचा स्पर्श होताच झोपेतच प्रथमचे शरीर पूर्ण शहारले. त्याचं शरीर सुप्त अवस्थेत असूनही त्याच्या आतून एक वेगळाच गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्याची छाती जोरजोरात वर खाली होऊ लागली. त्याचे पोटही आतल्या आत पिळवटले जाऊ लागले. वहिनी, त्याला काय होतंय? दुर्वाने कळवळून विचारलं. तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे मला दुर्वा, त्याशिवाय मला यातून त्याला बाहेर काढणं अवघड होईल. त्याच्या जन्मानंतर नाही, पण त्याचा जन्म झाला त्या रात्री मी याच ठिकाणी येऊन बेशुद्ध पडले होते. त्याआधी मला खूप विचित्र अनुभव आले होते, पण तेव्हा याचा जन्म झाला नव्हता. तेव्हाच तू आणि तुझ्या पोटात असलेला प्रथम दोघेही सगळ्या संवेदनाक्षम होतात. हा साधा सुद्धा काळ्या जादूचा प्रकार नाहीये. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडली वाईट ताकद तुझ्या बाळाच्या शरीरात आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक चांगल्या ऊर्जेला ओढून हे स्वतःची ताकद वाढवत आलंय. या शरीरात आता तुमच्या बाळाचा जीव बाकी आहे की नाही हे काही मात्र मला माहीत नाही. एवढं म्हणून त्यांनी ओंकार आणि दुर्वाच्या भोवती उदीचे वर्तुळ बनवले आणि त्यांना काहीही झाले तरी वर्तुळाच्या बाहेर न येण्याची ताकीद दिली. प्रथमच्या शरीरातून येणारा तो अमानवीय आवाज आता अजून तीव्र झाला होता. दिवसाची वेळ असूनही आभाळात मळब भरून आल्यानं फारच अंधारलं होतं. जोराचा वारा सुटू लागला होता. या साऱ्याकडे दुर्लक्ष करून वहिनीने प्रथमच्या तळपायावर आपला अंगठा ठेवून त्यांचा मंत्रोपचार सुरू केला. अचानक प्रथमचे शरीर हळूहळू करत हवेत उडू लागले. ओंकार आणि दुर्वाला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. वहिनीने डोळे उघडून पाहिले तर त्यांना काळे कपडे घातलेली एक जखड म्हातारी प्रथमच्या केसांना धरून त्या वर्तुळाच्या बाहेर ओढायचा प्रयत्न करत होती. आणि याच कारणामुळे त्याचे शरीर हवेत उडाल्यासारखे भासत होते. त्यांनी प्रथमच्या तळपायावरचा अंगठा न सरकवता दुसऱ्या हाताच्या मुठीमध्ये उदी भरून त्या बाईवर उडवली. तशी ती लांब फेकली गेली. याचबरोबर प्रथमचं शरीरही पुन्हा जमिनीवर आदळलं. वहिनीने मंत्रोपचार न थांबवता स्वतः जवळच्या लाल दोऱ्याने प्रथमच्या केसांभोवती गाठ मारली आणि त्यावरचे केस कापून टाकले. ते कापलेले केस त्यांनी त्या झाडाखाली खड्डा खोदून प्रथमला झोपवलेल्या लाल कपड्यात गुंडाळून दाटले. हे होता क्षणी ते मळबही अचानक नाहीसे झाले. वेगाने वाहणारा वाराही क्षणार्धात थांबला. प्रथमचे दिसणेही अचानक बदलले होते. निव्वळ 1 वर्षाचं बाळ असूनही त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागली आणि शरीरयष्टीही अगदीच बारीक दिसू लागली. हे काय झालं माझ्या बाळाला? हा असा का दिसतोय? प्रथम, हे प्रथम. दुर्वा बेचैन होऊन हाका मारू लागली. काळजी नको करूस दुर्वा. त्याच्या जन्माच्याही आधीपासून त्याच्या शरीराला एका वाईट शक्तीने काबीज केलं होतं. त्याची सर्वात जास्त ऊर्जा ओढून ती वाईट आत्मा जगत होती. काही काळ जाईल याला पुन्हा व्यवस्थित व्हायला. त्याला आता तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. दुर्वा, त्याला जवळ घे. दुर्वाने धावत येऊन त्याला कुशीत घेतलं. प्रथमनेही हळूच डोळे उघडले आणि एक छोटेसे स्मितहास्य केले.
आणि पहिल्यांदा त्याने आपल्या तोंडून आई म्हटलं होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.